आमचे बीडी कुलकर्णी सर, डॉक्टर जयसिंगराव पवार सर यांनी केलेला आहे। परिषदेसाठी गेली 30 वर्ष सातत्याने मी जे कार्य केलं त्याची पोचपावती या अध्यक्षपदाच्या रूपाने मला मिळाली असं मी म्हणते। माझे अध्यक्षपद माझे गुरु ज्यांच्या विचाराने मी कळत नकळत घडले त्या डॉक्टर कैलासवासी अरविंद देशपांडे सरांना अर्पण करते आणि त्यांचे शिष्य मराठी विश्वकोशाचे अध्यक्ष डॉक्टर राजा दीक्षित यांनी मला सतत प्रेरणा दिली। डॉक्टर सुमन वैद्य हा इतिहास क्षेत्रातला मानाचा पुरस्कार देऊन प्रदान करते वेळेला ते म्हणाले, सुमनताईंसारखे संदर्भ ग्रंथ लिहा, इतिहासावरची निष्ठा अशीच कायम ठेवा, हा मोलाचा साथ द्यायला ते विसरले नाही। अध्यक्षपद आल्यानंतर ज्या संस्थेनं आम्हाला लातूरला आमंत्रण दिले त्या संस्थेनं अचानक सप्टेंबर 2023 मध्ये आम्हाला ऐनवेळी हे अधिवेशन घ्यायला असमर्थ दर्शवल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर अंधार पसरला। इतक्या ऐनवेळी 2 महिन्यात डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन कोण घेणार अशी चाचपणी सुरू असताना नेवाशाच्या ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर दिगंबर सोनवणे हे आशादूत बनून आले आणि मॅडम काळजी करू नका, अधिवेशन ठरलेल्या वेळातच होईल। त्यांनी त्यांच्या आणि सोनई कॉलेजला दोन्हीकडे चाचपणी केल्यानंतर की त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान ही संस्था जी आहे ही संस्था मॅडम अधिवेशन घ्यायला तयार आहे आणि मग आम्हाला कार्यकर्त्याला खूप आनंद झाला। आदरणीय साहेबराव भडगे पाटील, प्राचार्य अरसुळे सर आणि प्राचार्य अनुराधाताई गोरे यांनी आम्हाला शब्द दिला, मॅडम तुमचं अधिवेशन तुम्ही म्हणाल तसं आम्ही घेऊ, तुम्ही फक्त मार्गदर्शन करा। अरसुळे सर, गोरेताई आणि साहेबरावांच्या अथक परिश्रमातून हे अधिवेशन आज अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात इथे संपन्न होत आहे। यासाठी दिगंबर सोनवणे सर कारणीभूत ठरले। या पायरीला विसरून आम्हाला चालणार नाही, नामदेवाची पायरी असंच मी त्यांना